काय व्हिडिओ मगाशी चालू केलाय तो व्हिडिओ दिसलाय संध्याकाळ झाली आणि इकडं मनीषा त्याचं काय चाललंय बरं आता 8 वाजलेत मैत्रिणींनो 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत सौदा भाजायचा मला मसाला सकाळ करायचा असं ना आता सकाळ जायचंय लग्नाला त्यामुळं परत एक दिवसाची ऑर्डर मसाला नाही मला परवा दिवशीला मग आता काय करू आता हो का मरकुरीचं तोंड इकडे फिरवलं सौद्याचं सामान दिसतंय का हो का ह्यात सगळं सामान आहे ह्यात थोडं भाजलेलं चाललंय भाजायचं असं आता मी 10 वाजेपर्यंत रातच्या भाजून घेणार सगळं आणि नंतर मग मसाला करायचा होय हा हे तळायचंय ही लय कुठं नाही मिरच्या भाजल्यात पण ती आई साहेब आलते त्याच्यामुळे मग तिकडे गेले ना मग ती राहिलं भाजायचं आता म्हणलं आता भाजा सगळी गेली रेशमा ही तिकडे गेलं तिथं येईन मम्मी ती 15 अर्ध्या तासाभराने येईन हा येईन ती आता कुठं भाजलं म्हणजे सकाळ कुठं दिलं म्हणजे आपलं लग्नाला हे गेलं तरी काय काय नाही काय म्हणताय काय नाही आता तुम्हाला भाजल्या मैत्रिणींना सगळं दाखवते बर बघाच भाजलं सगळं आता एवढं भाजलं आता ही एवढं भाजायचं चाललंय बघा ह्याला लय जाळ काय होतंय हो का ही असं मापत 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 माझी मी एकटीच मापायचं बी आणि ही भाजायचं बी आता ही धनं वगैरे हो का झाल्यात इथं भाजून सगळं 8:45 वाजले असते ना धन्याचं पोतच बाहेर आणलं होतं नको डोक्याला ताण म्हणलं आणि माझा अवतार असाच आहे आता काय करता मैत्रिणींनो अगं ऑर्डरी लय येते त्या आणि लय कसं होतं हलगर्जीपणा केला का नाही मटेरियल भाजताना हे करताना तर सगळं गणित बिघडतं मसाला 30-35 किलोचा बनतो आणि मग तो जर बिघडला तर मग आपण कुणाला सांगणार ना की बाबा बिघडलाय 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 मग ह्या गोष्टीत ना इथं मला मोहरं बसूनच भाजून हे घ्यावं लागतं त्यानं मग नाही भाजल्या नाही केल्या का नाही व्यवस्थित की क्वालिटी बिघडते मग माणसं एवढ्यांना पैसे देते ते आपल्याला आपण एवढे त्यांच्याकडून पैसे घेत असतो मग तिथं क्वालिटीमध्ये फरक करून जमत नाही ना आता मसाले सगळे भाजून ही देते तुम्हाला तर मग ते भाजूनच दिलं पाहिजेत ना व्यवस्थितमध्ये तिथं म्हणून जमणार आहे का की बाबा आता मी नाही करणार असं राहतं आता कसं राहतं हो का रात्रंदिवस आता कष्ट केलं तर त्याचं फळ नक्कीच गोड मिळणार आहे छोट्याशा झाडाला जर लहान आहे तोपर्यंत जपलं ना तर ते झाड मोठं झालं ना त्याला पाणी घालावं लागत नाही त्याला काहीच करावं लागत नाही आपोआप फळं येतात त्याला असं असतं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देणार आहे मी आज अंबानींचं खरं सांगते जी गरिबीतून वर आलेली माणसं आहेत ना मी त्यांचा नेहमी पुस्तकं किंवा त्यांचं नेहमी ऐकत राहते मी पहिली पुस्तकं वाचत होती आता मोबाईलवरती ह्याच्यावरती मी त्यांच्या स्टोऱ्या सर्च करते आणि ते वाचते तर अंबानींना त्यावेळेस तुम्हाला सांगते हाजरी होती 500 रुपये 500 रुपये हाजरी असायची काहीतरी महिन्याची तनखा होती त्यांची काहीतरी तर ती त्यातलं 250 रुपये आहेत ना हे ताज हॉटेलला चहा प्यायला घालवायचे त्यातले आणि 250 रुपये ते बाजूला म्हणजे त्यांचं काय असेल खर्च वगैरे ती करायचे तर ती 250 रुपये ती का घालवायचं की त्यांना मोठं व्हायचं होतं मग ती मोठ्या माणसांचं राहणीमान ही कसं ती कशी राहतात कसं त्यांचं म्हणजे बोलण्याची पद्धत बोलणं राहणं कपडे ही सगळं आहे ना तुम्हाला सांगते ती सगळं असं पाहायचं तिथं जाऊन तिथं बसून म्हणून ते त्यातलं ते महिनाभर काम केलेल्यातलं 250 रुपये आहेत ना तिथं एका टायमाचा चहा प्यायला घालवायचं म्हणजे काहींचं विचार वेगळा असतं तर काहींचं विचार वेगळा असतात आता माझा विचार थोडंसं वेगळं येतं आणि प्रत्येक वेळेस कितीही उशीर झालेला असतो त्या रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मसाला भाजते मी कधी कधी उशीर झाल्यावरती कधी कधी मोठी ऑर्डर पडली ना मला ऑर्डर येतात की मैत्रिणींनो मला 25-25 30-30 किलोची कधी कधी एक आखी ऑर्डर असते मुंबईचं एक मोठं तुम्हाला सांगते त्यांचं मोठं ही आहे खाव्याचा वगैरे प्लॅन्ट आहे तर त्यांची मला ऑर्डर तुम्हाला सांगते 50-50 किलोची ऑर्डर असते तर त्यांचं कसं राहतं की ते ऑर्डर टाकतात मग त्यांनी सांगितलेलं असतं 2-3 दिवसात पाहिजेत मग मला नाही उरकलं की मी पटकन मग असंच भासते आणि त्यांची गाडी येते काय कुरिअरला ट्रान्सपोर्टला ह्याला मला टाकावं लागत नाही त्यांची गाडी येते इथं चेक करतात क्वालिटी आणि घेऊन जातात असं काय गणित असतं आपल्याला खूप पुढं जायचं आहे तुम्हाला बी नक्की यशस्वी व्हायचं असेल ना तर थोडंसं दिवस काढा हे ही दिवस जातील बघू शकता हो का सरपण आणलं
चुली भाजायचं म्हणलं तर सरपण गोळा करून आणावं लागते. गावाकडल्या महिलांना कोणी मिळत नाही हाताखाली, कामाला मिळतात महिला पण सरपण ही आणायला तिथपर्यंत महिला मिळत नाहीत. कारण का सगळी मोठ्याची लोक आहेत इथं, शेतकरी लोक आहे, शेतकरी वर्ग आहे सगळा, कुणीही गरीब नाही असे. तर घामेलाभर सरपण हुडकून आणलं दुपारी, काटक्या काटक्या काटक्या. इथं तुम्ही म्हणता चुलीला जळून गेला असं नाही, जाळ इजलाय म्हणून गप्पा हाणते. चला पुढं. सेंडे आलाय आमचा. काय म्हणतो मग? काय नाही, आलो आकाचा मसाला बघायला. आका उशीरपर्यंत काम करते, बघून बरं वाटलं. आता काय करतो बाबा, पैसे घेतोय म्हणल्यावरती माणसांनी ऑर्डर, आता काय आपल्या हातात आहे का? युट्यूबवरती एका दिवशी 30-30 ऑर्डरी पडल्या, मी करायचं काय मैत्रिणीने? आज काय झालं, पाहुणे रावळे आलते. ही काही पाहुणे रावळे मग सगळे गेले आणि मग मी माझ्या कामाला लागले. मीच राहिलो फक्त. आता रात्र आपलीच आहे. आपलीच आहे. चलू द्या आकाचा मसाल्याचं. चलू द्या माझं, चलू द्या कवर बी. 9:30 वाजू 10 वाजू हाय मी इथं बस. 9:15 वाजले असते. नाही, 9:30 9:15 झाले. यस, होतंय अर्ध्या तासात होतंय मैत्रिणींना. झालं माझं मैत्रिणींना. फक्त आता ही विलायची, मेथी आणि संदीपनी सगळं सामान आतमध्ये वाहिलं. सगळं गायब केलं. आता काय नाही, फक्त खोबरं राहिलंय, पण ती खोबरं आहे ना कशात तरी मला वातावं लागणार आहे एका घामेल्यात. कोणतं खोबरं? हा, तिथं पातेल्यात आहे भाजून काटा ठेवलंय. घेऊन जातो की. काटा वय नाही सगळं. कर बन. झालं माझं सगळं. आता ही फक्त तळायचंय मैत्रिणींनो, आणि हे करायचंय जायफळ आणि ते राहिलेत फक्त. हे का, ही जायफळ आणि हे राहिलेलं आहे. दोनच वस्तू राहिल्यात आहे त्या. आणि पण ती त्यात का वतलं नाही मला, विलायची भाजायची, तेल वतलं नाही म्हणून मी ती टाकले. म्हणून बसली गणाला, विलायची सापडा नाही. खसखस, अयो खसखस बी का ना, खसखस आण, खसखस. खसखस राहिली, खसखस विलायची गावली का? अगं ते एका कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवली, पांढऱ्या कॅरी बॅग मध्ये बांधलेली आहे. नाही नाही, त्यात नाही, दुसरीकडे आहे. विलायची घावा नाही, विलायची अजून नाही, बारीक नाही भाजली ना तर व्यवस्थित लागत नाही. एकदम बारीक जीव करता येते ना तिला. तर आता एवढं 2-3 राहिले आहेत, पण हिथं आलंय माझ्या, कटाळा आलाय मला. 10 वाजून गेले असते मैत्रिणींना. बाय सगळ्यांना.